ओम श्री सद्गुरुवे नमः। आज एक मी वेगळा चॅलेंज घेऊन तुमच्या पुढे आले आणि वेगळा विषय सुद्धा। असं ठरवलंय की रोज मी जे वाचते त्याच्यातला एखादा विचार तुमच्या बरोबर शेअर करायचा। आज मी एका पुस्तकात वाचलं एका मुलीविषयी। ती मुलगी UPSCचा अभ्यास करते। घर 3 BHKचं आहे आणि तरी सुद्धा अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करते। कारण विचारलं तर ती म्हणते की जे वातावरण अभ्यासिकेत असतं ते घरी नसतं। जी ऊर्जा, जी पॉझिटिव्ह एनर्जी अभ्यासिकेत मिळते ती घरून मिळत नाही। शिवाय शंका पण विचारतात तिथे कोणाला। डे टू डे लाईफ मध्ये बरेच जण म्हणतात की जे काम ऑफिसच्या ठिकाणी जाऊन वर्कप्लेस मध्ये होतं ते घरी होत नाही, प्रोडक्टिव्हिटी घरी कमी होते। हेच सत्य संतांनी आपल्याला कित्येक वर्ष आधीच सांगून ठेवलंय की ज्या वातावरणात आपण राहतो, ज्या माणसांच्या संगतीत राहतो ती संगत खूप महत्वाची असते। म्हणून सत्संग महत्वाचा। मग तो कुठेही असू दे, मंदिरात असेल, एखाद्या तीर्थक्षेत्री असेल, ज्या विचारात आपण राहतो ते विचार आपल्या अंतःकरणात पोहोचतात। घरी केलेली साधना, घरात वेगवेगळं वातावरण असतं आणि मंदिरात संतांच्या संगतीत केलेली साधना आपल्याला त्या पटीने कित्येक अधिक ऊर्जा आणि प्रेरणा देऊन जाते। कारण त्या वातावरणातून येणाऱ्या पॉझिटिव्ह ऊर्जा, एनर्जी, वाइब्स, काही म्हणा तुम्ही त्याला, सत्संग हे आपले चार्जिंग पॉइंट असतात। म्हणून सत्संग हा आपल्यासाठी कधीही